हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल लाईफ विथ मेनुश्री. आज मी बनवणार आहे टेस्टी अशी चिकन दम बिर्याणी. त्यासाठी मी घेतला आहे दावतचा बिर्याणी बासमती राईस. बिर्याणी म्हटलं की डोळ्यासमोर येते सुगंधी मसाले, मसालेदार चिकन आणि दाणेदार तांदूळ. चला तर मग सुरुवात करूया रेस्टॉरंट स्टाईल चिकन दम बिर्याणी बनवायला. त्यासाठी मी घेतले आहे पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले लसूण पेस्ट, दही आणि तूप आणि काही खडे मसाले घेतले आहेत. आणि 4 कांदे घेतले आहेत. 4 पैकी 2 कांदे मी हे फक्त गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे आणि 2 कांदे हे आपण कच्चे बिर्याणीत घालणार आहोत. बिर्याणीसाठी मी 1 किलो तांदूळ घेतला आहे आणि तो मी अर्धा तास भिजवायला ठेवला होता. 1 किलो फ्रेश चिकन घेतलेला आहे आणि जे खडे मसाले आहेत त्याचे आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. बिर्याणीचं पहिलं सिक्रेट म्हणजे फ्राईड अनियन. हा कांदा मी जास्त गोल्डन ब्राऊन करणार नाही आहे, अगदी हलका तळून घेत आहे. हेच कांदे बिर्याणीला खास असा स्वाद देतात. आता आहे मेन पार्ट, ज्याने आपल्या बिर्याणीला फ्लेवर येईल. त्यासाठी मी आधी घेतली आहे अद्रक लसूणची पेस्ट, त्यानंतर मी दही घालती आहे. आता पुदिना घालणार आहे, त्यानंतर मी कोथिंबीर घालणार आहे. पुदिना आणि कोथिंबीर फ्रेशच घ्या, त्याने आपली बिर्याणीला एकदम छान असा फ्रेश असा फ्लेवर येईल. आता मी साजूक तूप घालणार आहे. आता मी हिरव्या मिरच्या घालणार आहेत. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घाला, कारण तुम्हाला तर माहिती आहे मिरचीचा तोरा खूप जास्त असतो. मीठ चवीपुरते घाला. मी इथे 1 चमचाभर मीठ घातलं आहे. आता बारी आहे ती कच्च्या कांद्याची. तुम्ही एकदा कच्च्या कांद्यापासून बिर्याणी बनवून बघा. त्यानंतर मी घातला आहे तळलेला कांदा. आता यात मी बारीक केलेले खडे मसाले पावडर घालणार आहे. हा आपला घरगुती बिर्याणी मसाला तयार आहे. हा 3 चमचे घातलेला आहे. आता 1 वाटी तेल घातल्यानंतर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मॅरिनेशन तुम्ही रात्रभर सुद्धा ठेवू शकता किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर अर्धा तास किंवा 20 मिनटं ठेवा. 30 मिनिटांनंतर चिकनला 70% शिजवून घ्यायचं आहे. यात मी बिलकुल पाणी टाकलेलं नाही आहे. चिकनचे ज्यूस आणि दहीमुळे आपोआप पाणी सुटलेलं आहे. चिकन जवळपास आपल्याला 70% शिजवून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये तेजपत्ता, लवंग, मिरे, शहाजिरे आणि पुदिना आणि कोथिंबीर टाक. आता मी मीठ घालणार आहे. त्यानंतर पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. मग मी यात तांदूळ टाकते आहे. लक्षात ठेवा तांदूळ हा 70% शिजायला हवा, कारण आपण या बिर्याणीला दम देणार आहोत. तांदळाला मी एकदाच ढवळून घेणार आहे, जेणेकरून तांदूळ तुटणार नाही. तांदूळ 70% शिजला आहे. आता आपण लेअरिंग करूया. बिर्याणीला दम बसावा म्हणून मी खाली तवा ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता मी चिकनच्या वरती एक लेअर करतीये तांदूळाची. आपला तांदूळ हा एकदम दाणेदार झालेला आहे. तुम्ही बघू शकता हा तांदूळ अगदी सुटसुटीत आणि मोकळा शिजला आहे. आता मी यावरती फूड कलर घालणार आहे. हा अगदी ऑप्शनल आहे. त्यानंतर मी थोडा कांदा टाकला आहे आणि पुदिना कोथिंबीर टाकली आहे गार्निशिंगसाठी. बघा आता मी दुसरी लेयर लावती आहे चिकनची. चिकन सगळीकडे चांगलं पसरून घ्या. त्यानंतर परत आपण यात तांदळाची लेयर लावणार आहोत. हलक्या हाताने मी तांदळाची लेयर बनवत आहे. कुठल्याही प्रकारचं प्रेशर न देता तांदूळ चांगला पसरवून घ्या, जेणेकरून जेव्हा आपण बिर्याणी ओपन करू त्यावेळेस आपली बिर्याणी अगदी छान आणि सुटसुटीत तयार होईल. मी यात साजूक तूप घातलं आहे. त्यानंतर थोडा कांदा गार्निशिंगसाठी घातलेला आहे आणि पुदिना कोथिंबीर फूड कलरसुद्धा घातला आहे. हा ऑप्शनल आहे. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, जो की दम देण्याचा. मी 20 मिनटं स्लो फ्लेमवरती दम देणार आहे.
चिकन बिर्याणी तयार आहे. बघा किती छान दिसती आहे ती. बिर्याणी सर्व्ह करताना एका साईडलाच बिर्याणी काढायला सुरुवात करा. त्यामुळे आपला तांदूळ तुटणार नाही. राईस एकदम परफेक्ट कुक झालेला आहे. तुम्ही बघू शकता दाना-दाना वेगळा होत आहे. चला आता खायला घ्या आणि मला नक्की सांगा, की ही बिर्याणी तुम्हाला कशी वाटली? त्यासाठी तुम्हाला कमेंट करावं लागेल, लाईक करावं लागेल आणि शेअर करावं लागेल बरं का. आणि सबस्क्राईब करायचं तर बिलकुल विसरू नका. आता ही गरमागरम बिर्याणी सर्व्ह करा.